द्यायचे आहेत, टाइम लिमिट असेल ही देखील माहिती आम्ही आयोजकांच्या वतीने देत आहोत, कारण तितकाच वेळ घेतला पाहिजे तितका वेळ तुम्हाला दिलेला आहे. तर आता अजिंक्य टायगर, बाळकुम, साईनाथ भोई, जयप्रकाश पाटील, जय किशन पाटील, भूषण भोईर, कुंदन हजारे, योगेश गरज, जगदीश भोईर, राकेश भोईर, विजय वैती, दीपक म्हात्रे, परेश भोईर, जय भवानी मोरवा, शशिकांत ठाकूर, राजेश पाटील, राजेश कृष्णा पाटील, अजय हजारे, अलंकार तरे, विश्वजित तरे, जयेश पाटील, प्रमोद कोळी, हेमंत राऊत, योगेश पाटील, देवेंद्र ठाकूर. आता मी दोन नावांचा आढावा तुमच्याकडून घेणार आहे. योगेश घरत, अलंकार तरे, हे दोन फलंदाज खरं तर मालिकावीरच्या रेसमध्ये भारत सर आहेत. आता पाहूया ती जागा कोण भरून काढतोय, योगेश घरत की अलंकार तरे. समालोचन कक्षामध्ये भारत सर, आपलं स्वागत आहे. थँक्यू मनीष पाटील. म्हणजे तुझ्या मते सायकल नारंगीला जाणार की सायकल घोडबंदरला जाणार? खूप चांगला उल्लेख आपण केलात की दोन खेळाडू रेसमध्ये आहेत मालिकावीरच्या. एकानं अर्धशतक झळकावलं तर दुसऱ्यानं 2 अर्धशतकं झळकावलेत. मात्र इथून मॅच जिंकणं देखील गरजेचं आहे. आगरी कोळी प्रीमियर लीगच्या पर्व पहिलाचा चॅम्पियन बनायचं आहे आणि तो इतिहास कोण रचणार या आरके क्रीडांगणावर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण जेपीला पाहतो, जयप्रकाश मॅन फ्रॉम उमेरमान आणि त्यांच्या समवेत योगेश घरत. पहिलं षटक विश्वजीतचं ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला. चेंडू लॉंग ऑफला येतोय, फिल्डर आहे त्या ठिकाणी शशी ठाकूर चेंडूला फील्ड करतोय. अचूक थ्रो त्या ठिकाणी दिला गेलाय. पहिला चेंडू अगदी व्यवस्थित मिडल बॅट खेळला गेलाय, अकाउंट ओपन झालंय, खातं उघडले गेले अजिंक्य टायगर या टीमचं 1 धावेनं. योगेश आपल्या पावलांना थांबण्याची परवानगी देतोय, सल्ला देतोय. त्यांना माहिती आहे की हा सामना त्यांच्यासाठी आणि संघासाठी किती महत्वाचा आहे. सुरुवात जीपीने सिंगलने केली, स्कोर कार्ड सुरू झालेलं आहे. अजिंक्य टायगर बाळकुम या संघाचा पुढचा बॉल विशू ओव्हर द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्टोक खेळलाय. किंग ऑफ द रिंग जेपी आणि योगेश यांची भन्नाट जोडी अंतिम सामन्याची करते धमाकेदार सुरुवात. योगेशच्या वतीनं चौकार, 4 धावा. डीजे भरत धन्यवाद. चौकाराला आणि 30 ताट तोच दरारा जो अप्रोच आपण आगरी कोळी प्रीमियर लीगच्या पहिल्या मॅच मध्ये पाहिला होता ना अजिंक्य टायगर या टीमचा, तोच अप्रोच पाहायला मिळतोय. कुठलाही बदल झाला नाही त्या अप्रोच मध्ये. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अधिकाधिक धावा जमा करायचे, एक चांगलं टार्गेट समोरच्या टीम समोर ठेवायचं. गोलंदाज तयार, ऑन साईड यावेळेस फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. संधी रिक्स मी म्हणे या ठिकाणी थोडासा धोका घ्यायला हवा. जरी ते चान्स घेतला असताना कदाचित आणि डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट देखील मिळू शकली असती. मात्र बॅकअप नसल्या कारणास्तव ती रिक्स घेतली जात नाहीये विश्वजित तरे यांच्याकडून. धावा संख्या झाली ती 6. अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये करायचं तर सर्वोत्तम करायचं, चूक होणार नाही याची काळजी घ्यायची, तोच प्रयत्न दोन्ही संघांचा असावा. बॉल लॉंग ऑफला खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडा मागे थांबतोय, पण पाहूया तो बॉल त्यांनी अडवलाय का. दरम्यान 2 धावा तर पळून पुढे केलेल्या आहेत फलंदाजांनी. 2 धावांची वाढ होते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावर. बघ मनीष, तू मगाशी तिथे म्हणालास की बॉल त्या क्षेत्ररक्षकाने अडवलाय की नाही. ते शशी ठाकूर मध्ये हो अडवलंय. हो आम्ही देखील पाहिलं, तुम्ही चेंडू अडवलाय. शशी ठाकूर वेल डन, वेल फील्ड. हे वर्ष 60च्या पलीकडे मात्र काय क्षेत्ररक्षण केले गेले. यावेळेस कट केलंय, चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेनं, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला थांबवले गेले. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावेनं धावा संख्या झाली ती 10 धावा. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पोहोचते आता 10 या आकड्यावर. 10 रन्स विदाउट लॉस. नेक्स्ट बॉल विशू इनसाइड आउट खेळले, पण कव्हर्सला झेल देऊन जेपीचा खेळ सुद्धा संपलाय. पहिला फलंदाज बाद अजिंक्य टायगर बाळकुम.
संख्या झाली ती 10. पुन्हा एकदा मी आयोजक कमिटीच्या वतीनं खरोखर सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. बघा 25 जणांची कोर कमिटी आहे, मात्र पहिल्या दिवसापासून आम्ही एका व्यक्तीचं वारंवार नाव घेतलं. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आयोजित करण्याचा जर कुणी पुढाकार घेतला असेल तो आहे राजा घरत, आणि या व्यक्तीच्या पुढाकारामुळे आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण झाली आहे. आणि राजा घरतला जवळजवळ या 24 कोर कमिटी मेंबर्सनं सपोर्ट्स केलाय. त्याबद्दल मी राजाभाऊंचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. करायची म्हणजे करायची जिद्द, चिकाटी त्या ठिकाणी पाहिली आणि संपूर्ण कोर कमिटी अगदी कामाला लागली की नाही. अग्रिकोळी प्रीमियर लीगला पुढच्या वर्षात आपण जर पाहिलं तर डे नाईट स्पर्धा अगोदर जाहीर झालंय, कारण आज सन्माननीय नंदकुमारजी पाटील जे गावदेवी मंडप डेकोरेचे सर्व आहे त्यांनी या ठिकाणी जाहीर केले की पुढच्या वर्षी संपूर्ण जो लाईट्स आहेत त्या माझ्याकडून असतील. धावा संख्या 10. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 10 कंट्रोल ठेवलेला आहे. विश्वजितने शेवटच्या टप्प्यावर पहिलाच षटकाचा खेळ तर फलंदाजांच्या बाजूने गेले. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. भूषण भोईर मागच्या सामन्यामध्ये धमाकेदार खेळ त्यांनी खेळला, पण यावेळेस थांबून असतो खेळलाय. अगेन्स्ट द टर्न बॉलला स्लाइस करताना पाठवलंय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. आरामात या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते आता 12वर. 12 रन्स. योगेश घरत आणि भूषण भोईर हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. 4 षटकांचं फास्ट फॉरवर्ड क्रिकेट आहे. अंतिम सामन्यामध्ये आपला डंका वाजवायचा असेल तर मग तुमच्या कामगिरीची शंका तुम्हाला घ्यायची नाहीये. तुम्हाला तुमचं सर्वोत्तम द्यायचंय, त्यासाठीचे प्रयत्न असायला हवेत. भारत सर. नक्कीच जी तुम्ही या अंतिम फेरी गाठण्यासाठी जी तुम्ही मेहनत केली ना, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला का तो प्रयत्न असायला, त्या मेहनतीला आता इथे मात्र कुठेही कमी पडू द्यायचं नाहीये. अजून जोर लावायचं आहे आणि त्या मेहनतीला अगदी फळात रूपांतर करायचं. म्हणजे मेहनती खास करून मेहनत का फळ बहुत मिठा होते. शशी फॅन्टॅस्टिक बॉलर. फुल टॉस आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. धावता झेल. आणि आपली चर्चा होती की या स्पर्धेतली, या पहिल्या पर्वातली सर्वोत्तम झेल, सर्वोत्तम कॅच ही ठरते. फर्स्ट एड किट घेऊन जा. अलंकार आहेत. अलंकारने तो कारनामा केलेला आहे. या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल अलंकारच्या नावावर. पण थोडी दुखापत सुद्धा झाली असं प्रथमदर्शी वाटते. थोडासा सावरा स्वतःला. आपण अगदी भारत सर शेवटच्या टप्प्यावर आहोत या अंतिम सामन्याच्या, पण काय डेडिकेशन, काय एफर्ट्स अलंकार तर यांच्या पाहायला मिळत आहेत. झेल टिपताना आपल्या संघमालकाची इब्रत राखण्यासाठी आपले प्रयत्न दिले गेले पाहिजेत. खांद्याला दुखापत झाले असंच कुठेतरी दिसून आलंय रिप्लेमध्ये. TCP लाईव्ह. अंतिम सामना आहे आणि आपण याच गोष्टी चर्चा करत होतो की इथे आता कुठलाही खेळाडू माघार घेणार नाहीये. आपलं 100% देण्याचा प्रयत्न करणार. काय तो एफर्ट लावला गेला बघा. TCP लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलं जात आहे. तो कॅच कॅरी केला, त्यानंतर जो अलंकार पडला तो अगदी शोल्डर या ठिकाणी त्यांचं जमिनीवर आदळलं गेलं. एक मोठी दुखापत नसू द्या इतकीच आम्ही प्रार्थना करतोय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या आपण ही स्पर्धा पाहतोय. अग्रिकोळी प्रीमियर लीग पर्व पहिलं. विशेष आभार ज्या ज्या व्यक्तींना आम्हाला सहकार्य केले या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. मगाशी देखील आम्हाला आर्थिक सहकार्य आलं. वाघवीळ नगरीतून वाघवीळचे माजी वाघवीळ मास्टर्स क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष मोहनबाबा गोंधळे यांच्याकडून देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य दिले गेले. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर
त्यांना घेऊन जा रमेश मांगेला. बघा विशेष या ठिकाणी वस्तुरूपात सहकार्य जे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच हे जे पुरस्कार आहेत ते म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आम्हाला प्रदान केलेले आहेत. NP स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर नितीनजी वारे, मल्हार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर हितेशजी पाटील आणि वर्तक बंधू प्रशांतजी वर्तक आणि संजय दादा वर्तक यांच्या वतीनं त्यांना त्याच्या बॅट्स आम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. एक म्हणजे मल्हार स्पोर्ट्सची आपण ती ब्रँडेड बॅट पाहतोय, त्यानंतर एक GTची बॅट म्हणजेच शॉन पुरकर यांची ही बॅट आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण NSP म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकले यांच्या वतीनं ह्या बॅट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि या बॅट्स आम्ही उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर ह्या 3 खेळाडूंना आम्ही या बॅट देणार आहोत. थँक्यू, त्यांचे देखील मनापासून आभार. ज्या ज्या व्यक्तींना आर्थिक स्वरूपात आणि वस्तू स्वरूपात जे काही मदत या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केलेली आहे त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला, सामना थांबला होता कारण अलंकार तरे यांना थोडीशी दुखापत झाली. जाऊया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. धावत संख्या झाली ती तब्बल 12. गोलंदाज तयार शशी ठाकूर. यावेळेस चेंडूला फक्त कट केले गेले. सिंगल मिळणार. एक धाव भूषण भोईर यांना स्ट्राईक देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. एका धावेनं धावत संख्या या ठिकाणी पुढे सरकते. धावत संख्या झाली ती 13. भरसर स्कोरवर नियंत्रण शशी ठाकूर यांनी ठेवलेलं आहे. कारण महत्त्वाचा फलंदाज सुद्धा त्यांनी बाद केला आहे. कारण योगेशचं बाद होणं गरजेचं होतं जय भवानी मोरवा या संघाला चांगल्या स्थितीत जाण्यासाठी. आणि म्हणूनच ती स्थिती आपल्या बाजूने घेऊन जाण्यासाठी अलंकार तरे याने ती मेहनत घेतली आणि तो अशक्य प्राय असा तो झेल त्यांनी पूर्ण केला. या अंतिम सामन्यामध्ये त्यांच्या कामगिरीची छाप पाहायला मिळाली. स्ट्रायकर साईडला आहेत भूषण भोईर. धावसंख्या आहे 13 धावा. पुढचा बॉल शशी ठाकूरचा पंचांच्या उजवीकडून ओव्हर द विकेट. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे शॉर्ट स्टॉप आणि आता लॉंग स्टॉप. बॉल जाईल सीमारेषा पार. भूषण भोईर यांच्या अजिंक्य टायगर्स या संघाला मिळतील धावा 4 चौकार. जर मी सांगेल या ठिकाणी बघे अजिंक्य टायगर संघ चॅम्पियन बनू द्या किंवा जय भवानी संघ चॅम्पियन बनू द्या, एक मोरव्याचा संघ आहे मात्र एक बालकोमचा संघ आहे. मात्र या टीममध्ये जेवढे खेळाडू खेळतायत ना तो प्रत्येक खेळाडू या ठिकाणी आनंदी आहे. कारण या ठिकाणी आम्ही जिंकलोय. ऑफसाईडला वेळेस ड्राईव्ह केले गेले. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हो, फुटबॉलला चेंडूला उडवलंय. इथे फुटबॉलला चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर उडवले गेले. गुड गोल मी म्हणेल मिस्टर हेमंत राऊत. चौकार. काय क्रिकेट खेळायची इच्छा नाही आहे का? आता अंतिम सामना जिंकायची इच्छा नाही आहे का? पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहूया ऑन स्क्रीन. शेवटच्या बॉलवरचा जो चौकार आहे त्याची आपण माहिती व्यवस्थित धीम्या गतीने घेऊया. प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय पण बॉल जेव्हा उचलायची वेळ आली तेव्हा मात्र पायाचा संपर्क बॉलशी झाला आणि बॉल थेट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर गेला. 2 षटकांचा खेळ संपतोय. स्कोर चांगल्या स्थितीत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य टायगर्स बाळकुम संघाची आहे ती म्हणजेच 21 धावा. 21 लॉस ऑफ 2. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या झाली ती 21. 21 धावा झाल्यात. योगेश घरात खेळतोय जवळपास 7 या धावसंख्येवर आणि भूषण भोईर खेळत आहेत 8 या धावसंख्येवर. महत्वपूर्ण जोडी आहे त्या ठिकाणी.
योगेश बाद झालाय आणि त्यांच्या जागी आपण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मिस्टर विजय वैती, मॅन फ्रॉम बालकोम. बालकोमचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर कोणी येते पाहूया, तपासणी करूया, माहिती घेऊया. जे षटक अलंकार तरेचं होतं खरं तर, पण ते मैदानाच्या बाहेर आहे दुखापतग्रस्त असल्यामुळे, आणि म्हणूनच तिसरं षटक हाताळत आहेत गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर देवेंद्र ठाकूर. तिसऱ्या षटकाची जबाबदारी उचलत आहेत. धावसंख्या 21, 10.50च्या गतीनं अजिंक्य टायगर्स बाळकुम संघ खेळतोय. आतापर्यंत फलंदाजीचा निर्णय योग्य राहिलेला आहे. पुढचा बॉल राऊंड विकेट ऑन साईडला फ्लिक करायची इच्छा, बॉल फाईन लेग, आणखीन एक फुटबॉल, आणखीन एक क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल पाहायला मिळालाय. बॉल फाईन लेग, लॉंग लेग, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, सेकंड कंप्लीट. पाहूया, अजूनही धाव घेण्याची इच्छा आहे पण नाही. 2 धावा मिळतात, धावसंख्या 23. नक्की हेच कळत नाहीये. जय भवानी संघ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे या ठिकाणी, आणि फुटबॉल प्रमाणे त्या ठिकाणी सध्याच्या घडीला फील्ड ते करतायत. ऑन साईडला फटका हवेत खेळला गेलाय, मागे फिल्डर आहे मात्र अंदाज घेता आला नाहीये झेलचा. चेंडू त्याला बीट करत निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचत 4च्या मदतीनं 27 धावा. वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक षटकामध्ये फलंदाजांचा राहिलेला आहे. आता चौकार खेचलाय तो म्हणजे फलंदाज विजय वैती यांनी. स्क्वेअर लेगला टार्गेट करताना क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलं. तो बॉल मॅनेज व्हायला हवा होता पण तो नाही झाला, आणि त्याचमुळे मिळतात त्या 4 धावा. अजिंक्य टायगरची गाडी ऑन ट्रॅक आहे, चांगल्या वेगानं धावते सुद्धा, स्कोर कार्ड चांगला सजवताय सुद्धा. 50च्या पलीकडे जाण्याचा तो मानस त्यांचा आतापर्यंत जो दिसतोय कागदोपत्री. पण पाहूया पुढच्या 10 बॉल्सवर नेमकं काय घडते भारत सर. 10 चेंडूमध्ये काय घडणार, काय घडणार, काय बिघडणार. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला विजय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला टर्न केलं. मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे, त्या ठिकाणी फिल्डर आहे योगेश. चेंडूला फील्ड करतोय. स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय. फक्त सिंगल डबल साठी त्या ठिकाणी रेडी नव्हते खास करून भूषण भोईर. स्वतःवर विश्वास आहे. मोठमोठे फटके आतापर्यंत चांगल्या प्रकारे भूषण भोईरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले, त्याच्यामुळे इथून नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस. सिंगल कंप्लीट केलं. धावसंख्या झाली ती मनीष 28. 28. एक धाव महत्वाची आहे. अंतिम सामना जिंकायचा आहे. फक्त एक पाऊल तुम्ही दूर आहात AKPL आगरी कोळी प्रीमियर लीग सीझन 1 जिंकण्यापासून, आणि म्हणूनच आता मार्जिन ऑफ एरर 0 असला पाहिजे. चूक होणार नाही याची काळजी घेऊन खेळायचं आहे, आणि तो अनुभव तुम्हाला लीग स्टेजमध्ये मिळाला आहे, तो अनुभव तुम्हाला उपांत्य फेरीत मिळाला आहे, तो अनुभव तुम्हाला उपांत्य फेरीत मिळाला आहे. मग त्या सर्व अनुभवाची सांगड या अंतिम फेरीत तुम्हाला घालायची आहे. नक्कीच नक्कीच मनीष. देवेंद्र ठाकूर अलंकार तरी थोडेसे दुखापत त्यांना झालेले आहे, त्याच्यामुळे 4थं षटक नक्की कोणाच्या हातामध्ये दिले जाईल हा देखील एक प्रश्न आहे. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ साईडला हवेत खेळला गेलाय. ओ गुड स्टॉप. नक्कीच कौतुक असेल योगेशांचं. चांगल्या प्रकारे चेंडूला थांबवलं गेलंय. काही धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात योगेश पाटील, मॅन फ्रॉम जम्सवॉन्ट राई. बघा फील्ड तितकी चांगली झाली होती, थ्रो विकेट चांगला झाला होता, मात्र त्या ठिकाणी झाले चुकी, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 2च्या जागी या ठिकाणी मोजाव्या लागल्या त्या तब्बल 3 धावा. अंतिम सामन्यामध्ये तर माफी नाहीच, खटला चालवला जाईल तुमच्यावर. या 3 धावा मिळतात अजिंक्य टायगर्स बाळकुमला. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 31 धावा 31. पुन्हा एकदा विजय वैद्य यांच्याकडे स्ट्राईक पोचते. आपण जर पूर्ण डावाचा आढावा घेतला तर डॉट बॉलची जी वारंवारता आहे ती कमी ठेवलेली आहे. प्रत्येक बॉलवर धावा कशा मिळतील तो प्रयत्न फलंदाजांचा राहिलेला आहे. गोलंदाज आतापर्यंत प्रयत्न देत आहेत पण त्यांना इकॉनॉमिकल राहता नाही आलं. पहिल्या षटकात धावा होत्या 10, दुसऱ्या षटकात त्यात जोडल्या गेल्या 11, धावसंख्या 21 झाली. आणि या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा प्रत्येक बॉलवर धावा आलेल्या आहेत. 1, 2,
4 चेंडूवर असं अनालिसिस पाहायला मिळालंय. 5वा बॉल या षटकातला, 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. फुल टॉस, गॅप शोधण्याचा प्रयत्न प्रमोद यांनी सुद्धा तसाच प्रयत्न दिला जो योगेशने दिला होता, पण त्यांना चकवत बॉल जाईल. काऊ कॉर्नर सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. खेळणार नाही पुढच्या डावामध्ये. मी एक माझं एक अंदाज ऍज अ कॉमेंटेटर 10 वर्ष मी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये समालोचन करतोय. माझं मत आणि माझं मन हे सांगते अलंकार तर पुढची मॅच खेळणार, म्हणजे पुढची मॅच ही खेळणार, 100% ही मॅच खेळणार. इनसाइड आउट खेळलेत, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक 30 सेकंडच्या आतमध्ये बॉलला जज करतोय, थांबतोय. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल. पाहूया अजूनही तो संभ्रम दोन्ही फलंदाजाच्या मनात आहे. तो स्ट्रायकर साईडला झाला आणि पाहूया पुन्हा एकदा चूक झाली, पण आता भूषणची चूक, भूषण भोरी यांची चूक होती, पण वेळीच आपली पावलं मागे त्यांनी वळवलेली आहेत. मिळते एकदा धावसंख्या 12च्या रन रेटनं 36 धावा. पुन्हा एकदा तोच प्रश्न प्रेक्षकांसाठी आहे, काय वाटतं तुम्हाला, अलंकार खेळणार नाही पुढच्या डावामध्ये? 36 झालेत. अलंकार जिद्दी खेळाडू आहे आणि तो बघा जरी दुखापत त्याला झाली तरी देखील तो खेळू शकतोय. मात्र एक माझा सल्ला आहे की जर जास्त दुखापत असेल तर आपण खेळू नका. 36 झाले, 36 झालेत. आता 6 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे आणि प्रोजेक्टर स्कोर TCP लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. 48 प्रोजेक्टर स्कोर दर्शवतोय. मोठ्या माणसाला तुम्ही पाणी घेऊन पाठवतात. जड्डू यांची कसरत चालू आहे. मला वाटतं जड्डूसाठी एक सायकल प्रोव्हाइड केली असती पाणी नेण्यासाठी तर बरं झालं असतं. काय माणूस निवडलाय जय भवानी टीमनं, कौतुक असेल. राजेंद्र, खूप महान काम तुम्ही करतात. खास करून सर्व खेळाडूंना पाणी पाजण्याचं काम आपण करतात. 36 झालेत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची आपण ही स्पर्धा पाहतोय. पर्व पहिलं आगरी कोळी प्रीमियर लीग, पुढच्या वर्षी डे नाईट स्पर्धा. तयारीला आत्तापासूनच लागा. प्लीज ओव्हर. आणि एक मनीषा अजून बघा, ड्रिंक ब्रेक आहे त्याच्यामुळे एका विषयाकडे वळतोय. आपण संकेतजी पटेल असताना देखील आपण बऱ्याचदा तो उल्लेख केला की जे खेळाडू या आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये खेळत नाहीत ते देखील खेळाडू आज या ठिकाणी आलेले आहेत. जय भवानी. बघा तुम्ही युट्यूबवर जे खास करून व्ह्यूअर्स पाहत आहेत त्यांच्यासाठी खास करून पोल टाकलाय TCP लाईव्हनं. तुम्ही तुमचं मत ते त्या ठिकाणी मांडू शकाल. कुठला संघ जिंकणार, अजिंक्य टायगर जिंकणार की जय भवानी मोरवा जिंकणार? आणि आज जे खेळाडू या आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये खेळले नाहीत ना त्यांना पछतावा झालाय. ते म्हणतात पुढच्या वर्षी आम्ही अगोदर फॉर्म भरू. मॅचच्या दिशेने जाऊया. धावसंख्या झाल्या 36. लास्ट ओव्हर, शेवटचे 6 बॉल्स पहिल्या डावातले, या अंतिम सामन्यातले. फेस करण्यासाठी स्ट्रायकर साईडला विजय वैती आणि शेवटच्या षटकासाठी जबाबदारी उचललेली आहे अजय हजारे. लास्ट ओव्हरसाठी पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. राऊंड विकेट. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पण बॉल हवेत, लॉंग ऑनला झेल. आता कुठली चूक नाही होत आहे. विजय वैतीचा सुद्धा विकेट मिळवलाय गोलंदाज अजय हजारेने. विजय वैती बॅक टू डग आउट. अलंकार काय बोलतो, खेळेल की नाही खेळतो, तुमच्या कानात सांगितलंय का? हा, धावसंख्या झाली ती 36 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात राकेश भोईर. जबरदस्त सीझन राहिले राकेश भोईर यांचं देखील. मागचं पर्व गाजवलं होतं कारण प्रत्येक खेळाडूची एक इच्छा असते की मास्टर्स क्रिकेट करिअरमध्ये एखादं अर्धशतक माझ्या नावी व्हायला हवं. आणि तो पहिलं अर्धशतक सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांची ती स्पर्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टेडियम, आणि त्या गोपीनाथ मुंडे स्टेडियमवर पहिलं अर्धशतक झळकावलं होतं याच राकेश भोईरनं. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेश, अपेक्षा आहे स्वतःवर, संघ मालकाच्या भरवशावर तो खेळ राकेशचा पाहायला मिळेल का? कारण संघ मालक समोर आहे आणि राकेश स्ट्रायकर साईडला आहे.
पहिल्या बॉलवर तर अजयने विकेट मिळवला. धावसंख्या 36 वर थांबलेली आहे. पॉज लागलेला आहे धाव संख्येला. आपण चर्चा भारत सर 50च्या वरची करत होतो, पण या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट अजय यांनी मिळवलेला आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया या अंतिम षटकामध्ये गोलंदाजांचा दबदबा राहील की फलंदाज आपली जागा दाखवून जाईल, आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून जाईल. चला जास्तीचा वेळ तुम्हाला दुसऱ्या डावात फलंदाजी करायची. टेनिस बॉल क्रिकेट आहे, वातावरणावर सुद्धा अवलंबून असतं, लक्षात घ्या. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. चकवा देणारा बॉल आणि राकेशचा खेळ पहिल्याच बॉलवर संपला. ब्रेस कंप्लीट करतोय गोलंदाज अजय हजारे. एका बाजूला 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेत ना, तो बालकुमचा खेळाडू आहे. आणि खास करून राकेश भोईरच्या अगेन्स्ट कोण खेळाडू होता, तर तो भालकुमचा खेळाडू होता, भालकुमचा गोलंदाज होता मिस्टर अजय हजारे. आता 2 सक्के बंधू आमने सामने, भाई भाई की जोडी. 2 हजारे बंधू आमने सामने. बॅटिंग साइड आलेत मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन मिस्टर कुंदन हजारे, गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अजय हजारे. एका बाजूला आपण पाहतोय राम, दुसऱ्या बाजूला लखन. मेरे करण अर्जुन आएंगे, आमचे साधे समालोचक नेहमीच म्हणतात. ऑन हॅट्रिकवर गोलंदाज, पहिल्या चेंडूवर शोधलाय डब्ल्यू. अजय हजारे काय आज परफॉर्मन्स केलाय, जबरदस्त परफॉर्मन्स. गोलंदाजी बद्दल जर म्हणायचं गेलं, हे षटक संपल्यानंतर अजयच्या विषयी चर्चा करणार. बघा, पहिल्या चेंडूमध्ये शोधलाय डब्ल्यू, दुसऱ्या चेंडूमध्ये शोधलाय डब्ल्यू, तिसरा चेंडू घेऊन अजय हजारे. ओ फटका डाऊन द ग्राउंड खेळला गेला. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. मागे फिल्डर आहे शशी, फील्ड केलं गेलं, सिंगल मिळणार. एक धाव, एका धावेनं धावत संख्या झाली ती 37. 37 धावा, 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. शशीने एन्जॉय केली ही स्पर्धा. गोलंदाजी खास करून खूप चांगली त्यांनी हाताळली आणि जेव्हा जेव्हा त्यांना षटकाची जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी पूर्ण खेळली. आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 37 धावा, 37. आता धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजेच गोलंदाज अजयची ती प्रतिभा. पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 2 विकेट्स मिळवले, तिसऱ्या बॉलवर फक्त सिंगल खर्च केली. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. भूषण भोईर हे नॉनस्टॅकर्स एंडलाच वाट पाहत होते, आपल्या संधी आली. आणि पाहूया या पुढच्या 3 बॉलवर भूषण भोईर यांनी आपल्या संघासाठी जो शेवट ठरवलेला आहे तो शेवट पाहायला मिळतोय का. प्रत्येक टीम नायकाची इच्छा हीच असते की आमचा शेवट गोड व्हायला हवा. बघा, नेहमीच म्हटलं जातं की काही ना आपण ठरवून क्रिकेट खेळताना पाहतोय, तर काही ठरवून क्रिकेट खेळत नाहीये. मात्र भूषण भोईरने ठरवलं की आमच्या टीमचा शेवट, आमच्या टीमचा या इनिंगचा शेवट गोड करायचा आहे. पहिल्यांदा वेगानं पुढे केलं, स्ट्राईकचा मोह या ठिकाणी आवडता आला नाहीये. 2 झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न बॅकअप नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न प्रमोद सुद्धा 3 झाले आणि हा 4था देखील पूर्ण. मला वाटतं जर आपण काउंट केलं ना तर मला 4 ते 5 वेळा 4 धावा धावून काढलेत या स्पर्धेत. आज 1 बॉल 1, 1 बॉल 6, 1 बॉल 7, 1 बॉल 8 अशा सिच्युएशन पूर्ण दिवसभरामध्ये पाहिलेल्या आहेत. प्रमोदला ही सिच्युएशन कदाचित दुसऱ्या नावाच्या शेवटच्या टप्प्यावर आठवू शकेल. धावसंख्या आहे 41. फलंदाज बाद झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. भूषण भोईर संघामालक कॅप्टन 15 धावांवर खेळत आहे. चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीनं अजिंक्य टायगर्स बाळकुम संघाला मिळालंय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, फुल टॉस ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षकात लॉंगॉनचे सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल का, तर तो दिला जातोय, पण तो पूर्ण केला जाईल का, तर हजारे होत आहेत बाद. भूषण राहतात सेफ. धावसंख्या 42, 42.
आदरणीय देवराम नाना भोईर ही स्पर्धा पाहतायत. भूषण भोईर स्ट्रायकर्स एंडला आहेत. 100% मनीष, 100% आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या ज्या 23 स्पर्धा होतात, 23 गावोगावी त्या 23 स्पर्धा होतात आणि त्या 23 स्पर्धा आदरणीय देवरामजी भोईर साहेब नाना हे पाहत असतात. आणि शक्यतो बालकुमची मॅच कधी आहे, बालकुमची मॅच जर पहिली असेल ना तर ते पहाटे लवकर उठत आहेत. त्यांचा जो काही दररोजचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करतात, त्यानंतर टी व्ही समोर बसतात. देवरामजी भोईर, मी नानांच्या विषयी हे शब्द का म्हणतो कारण मी अनेक वर्षापासून नानांना पाहतोय, ओळखलं त्यांना मी. फुलटो असा आहे, स्वॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली गेली, सिंगल येते म्हणणार. सिंगलला मात्र संघ थांबला गेलाय. तो तब्बल 42 या धावसंख्येवर आणि 43 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत. जय भवानी मोरवा या टीमला. आजही सन्माननीय देवरामजी भोईर साहेब नाना हे टी व्ही समोर असतील आणि कदाचित संजय दादा देखील टी व्ही समोर असतील. अजिंक्य टायगर हा संघ जो आपण पाहतोय, अजिंक्य म्हणजेच भूषणजी भोईर साहेबांचे सुपुत्र. आणि एक आठवण झाली, अजिंक्य टायगर याच्याविषयी एक आठवण झाली, खास करून मनीषजी तुमच्या माहितीसाठी आम्ही ही तुम्हाला माहिती सांगतोय. धावा 43-44 करायचे आहेत. बघा, अजिंक्य हे नाव भूषणजी भोईर साहेबांनी आपल्या मुलाचं का ठेवलंय आणि ते नाव त्यांनी त्यांच्या मुलाला का दिलंय, तर एक काल टेनिस बॉल क्रिकेटचा काळ अजिंक्य जुचंद्र या टीमनं गाजवला होता आणि त्या टीमचा हुकमी एक्का म्हणजे रवी पाटील. रवी पाटीलची ती बॅटिंग पाहून भूषण भोईर अगदी प्रभावित झाले होते. अजिंक्य जुचंद्र टीमचा खेळ पाहून भूषणजी भोईर साहेब अगदी प्रभावित झाले होते आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचं नाव अजिंक्य ठेवलं. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीमच्या नावानं त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव अजिंक्य ठेवलं. लक्षात ठेवा, हे भूषण भोईर साहेबांना स्वतःच्या टुर्नामेंटमध्ये आपल्या मुखातून कबूल केलं होतं, हे नाव दिलं गेलं आणि कदाचित अजिंक्य देखील लाईव्ह टेलिकास्टवर ही स्पर्धा पाहत असेल. चला जाऊया आपण पुढच्या इनिंगच्या दिशेनं. महत्वपूर्ण मॅच, अंतिम सामना, ग्रँड फिनाले मॅच. जाऊया आपण सन्मानाच्या दिशेनं. दिशेनं आम्ही वळतोय. खास करून जी आपण मालिका 20 साठी जी आपण सायकल पाहतोय, सौभाग्यवती तेजस्वी दीपेश पाटील आणि सौभाग्यवती वैशालीताई भरत म्हात्रे यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज म्हणून जी सायकल देण्यात आलेली आहे, मी विनंती करतोय तेजस्वीनी दीपेश पाटील आणि वैशालीताई भरत म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण या आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आणि मी सन्माननीय अध्यक्ष कमलेजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. अध्यक्ष महोदय या आपण, सन्माननीय कैलाजी म्हात्रे साहेब, सन्माननीय उपाध्यक्ष केसाजी भोईर साहेब या, आपल्या शुभ हस्ते आपण काही सन्मान करूया. सन्माननीय भगवंतदादा पाटील आपण देखील या. सगळ्या मधल्या वेळेमध्ये आपण सन्मान उरकूया. जे आपण मॅन ऑफ द सिरीज सायकल पाहतोय, सौभाग्यवती तेजस्विनीताई दीप्तेश पाटील आणि सौभाग्यवती वैशालीताई भरत म्हात्रे यांच्या वतीनं वैशालीताई या ठिकाणी आहेत. मी नरेश म्हात्रे यांना विनंती करतो की आपण वैशालीताईंचा सन्मान स्वीकारावा. या सर्व मंडळाचे पदाधिकारी या ना, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. कैलास सर या आपण देखील, भगवंतदा सचिव राव साहेब या आपण देखील या, आपण देखील या, रावसाहेब या. या ठिकाणी तेजस्विनीताई दीप्तेश पाटील यांचा सन्मान, कारण ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला ही बायसिकल प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. सौभाग्यवती वैशालीताई भरत पाटील आणि सौभाग्यवती तेजस्विनीताई दीप्तेश पाटील त्यांचा सन्मान मंडळाचे सर्व पदाधिकारी पाहतात त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू मॅडम, धन्यवाद. आणि धन्यवाद वैशालीताई भरत म्हात्रे, आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर तुमचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान नरेशजी म्हात्रे हे त्यांचा सन्मान स्वीकारतायत. त्यानंतर जे 2 टावर फॅन, जो 2 टावर फॅन आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यासाठी प्रोव्हाइड केलेले आहेत. आमचे आज कमिटी मेंबर्स आमचे लाला माची यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. लाला माची या, आपण लाला माची या.
आपला सन्मान आहे 2 टॉवर फॅन या ठिकाणी आम्हाला प्रोव्हाइड केला. लाला माची या 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 प्लीज प्लीज या चला या लाला लाला या प्लीज. 2 टॉवर फॅन आम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेत. लाला माची यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर स्पेशल एडिशन बॅट जे आम्हाला दिलेले आहे मल्हार स्पोर्ट्स. आणि मल्हार स्पोर्ट्स म्हटलं तर आत्ताच्या घडीला हे नाव राहिलं नाही आहे तर एक ब्रँड झालं आहे. या ठिकाणी जे 2 टॉवर पॅन आपलं उपलब्ध केलेत लाला माची यांचा सन्मान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर इन्व्हाइट करतोय जे आम्हाला स्पेशल एडिशन बॅट दिलेली आहे मल्हार स्पोर्ट्सचे सर्व आणि खास फक्त स्पेशल बॅटच नाही आहे तर मॅन ऑफ द मॅच म्हणून एक जर्सी प्रत्येक मॅचसाठी प्रोव्हाइड केलेली आहे. हितेश पाटील हिरो यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. हितेश पाटील आपण यायचं आहे. त्यानंतर जो आम्हाला मेडिकल किट उपलब्ध करू दिलेला आहे या स्पर्धेसाठी स्वप्नील महाडिक यांचा देखील सन्मान. थँक्यू हिरो धन्यवाद मित्रा. एक मल्हार स्पोर्ट्सची बॅट आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून जर्सी त्यांनी दिल्यात. स्वप्नील महाडिक यांचा सन्मान ज्यांच्या वतीनं मेडिकल किट हा प्रोव्हाइड झाला या स्पर्धेसाठी. थँक्यू स्वप्नील धन्यवाद मित्र तुझं. त्यानंतर श्वान पुरकर जी GTची बॅट आम्हाला प्रोव्हाइड केले. श्वान पुरकर नसतील त्यांचा सन्मान आम्ही त्यांच्या शॉपवर जाऊन देऊ. त्यानंतर NSPची बॅट जे आम्हाला प्रोव्हाइड केले मी म्हणेन खास करून विनायक माची लाला आपण सुमित डेकलेचा सन्मान स्वीकारावा. या या लाला अरे तुझा नाही अरे सुमित डेकलेचा सन्मान तू घे. NSPची बॅट आम्हाला प्रोव्हाइड केले. सुमित डेकले म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी लाला माची स्वीकारतायत. त्यानंतर मिथुन म्हात्रे ज्यानं आरके क्रीडा मंडळ सदस्य आहेत ते आणि संपूर्ण मैदानाचे काम हे मिथुन दादानं केले. मिथुन म्हात्रे यांना देखील विनंती करतो या आपण मिथुन म्हात्रे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. खूप मोठे योगदान मिथुनच्या माध्यमातून. मॅचला करूया सुरुवात. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केला. मिड विकेट डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी कुंदन हजारे चेंडूला फील्ड कडून स्ट्राईक एंडला थ्रो दिले गेले. एक धाव एका धावे नाकान ओपन झाले. खातं उघडले गेले. सुरुवात झाली त्या 44 धावांच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी. मिथुन आहेत का मिथुन मात्रे या स्पर्धेसाठी खास मैदानामध्ये म्हणजे बाउंड्री मारणं इतर जी काही कामं होती ना ते मिथुननं चांगल्या प्रकारे केलेत. अपील केली गेली आणि या ठिकाणी पंचांचं बोर्डवर आहे. एसटीच्या अगदी बरोबर मधोमध सापडला गेलाय. LBW फलंदाज बाद विश्वजीत तारे आउट. थँक्यू डीजे थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतात आगरी कोळी 40+ मास्टर प्रीमियर लीग 2026. 25 जणांच्या कोर कमिटीचा प्रयत्न. आगरी कोळी सामाजिक संस्थेची साथ, प्रायोजकांचा मदतीचा हात आणि प्रेक्षकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद या स्पर्धेला होता. हा फायनलचा मॅच आहे. 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी जय भवानी मोरवा संघ मैदानावरती दाखल झालाय. पहिला विकेट लवकर गमावलाय. पहिला फलंदाज लवकर बाद झालाय. विश्वजीत तरे अर्थात विश्व तरे यांना परतावा लागले. एका बाजूला राजेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत अजय हजारे.
जयप्रकाश पाटील उमेलवानचे खेळाडू आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळली होती. विकेट प्राप्त केले गेले होते. 4-4 आणि 4-4 मारला ना तर मग ही ट्रॉफी पण मिळणार आहेत. आणि जर ते 4-4 मारून दिले नाही तर ट्रॉफी अजिंक्य टायगर बालकुमकडे जाणार. पण 4-4 मारले तर जय भवानी मोरवा. नक्कीच नक्कीच 4-4 मारले तर जय भवानी मोरबा कोणाच्या दिशेने ट्रॉफी जाणार. जेपी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साइडला थोडा टर्न केलं. चेंडू जातोय लॉंग ऑन डीपला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड केलं. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आणि यस या ठिकाणी विकेट डाऊन. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का जय भवानी टीमला. मिस्टर अजय हजारे बॅक टू द पॅव्हलियन. गडी बाद झाला. आमच्या डीजे मास्टर देखील चांगल्या पद्धतीनं वादन करतायत. 2 गडी बाद 1 धावा धापलकावरती आहेत. रोटी कपडावर मकान 3 मूलभूत गरजा असतात आपल्या. त्यापैकी त्यांनी सांगितलं बाबा 1 रोटी दोघं मिळून खाव. फक्त आता 1 ट्रॉफी दोघांना मिळणार नाहीये. ती कोणाला तरी एकालाच मिळणार. गाण्यावाल्यानं सांगितलं 1 रोटी दोघं मिळून खाव पण ट्रॉफी मात्र दोघांपैकी एकालाच मिळणार आहे. जयप्रकाश पाटील नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले. प्रमोद कोहली नॉन स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्रायकर एंडला राजेश. बघा इथे जर आपण तुकाराम सर पाहिलं ना तर आता जबाबदाऱ्या वाढल्यात जय भवानी टीमच्या बॅटर्सच्या. ऑन साईडला चेंडूला हवेत खेळला गेला आहे. मात्र डीपला प्रोडक्शन आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा इथे मिळतील. बघा जे क्षेत्ररक्षण करताना अलंकार तरे इंजर्ड झालेत आणि ते मला तरी असं वाटत नाही की आता ते खेळतील या टीममध्ये. त्याच्यामुळे आता जबाबदाऱ्या वाढल्यात. म्हणजे जबाबदाऱ्या कुणाच्या वाढल्यात? ॲज अ आयकॉन प्रमोद कोहली यांच्या जबाबदाऱ्या वाढल्यात की इतर खेळाडूंच्या जबाबदाऱ्या वाढल्यात? नाही यावेळेला दुसरा विचार देखील करू शकतात. म्हणजे जसा तुम्ही उल्लेख केला की बाबा काही खेळाडूंची अनुपस्थिती किंवा इंजर्ड झाल्यात. अजून एक फलंदाजाला जावं लागतंय. धावाच्या स्वरूपात गडीबाद जरूर झालाय. पण अशा प्रसंगामध्ये कदाचित संधी असू शकेल. दॅट्स ऑपॉर्च्युनिटी पण असू शकेल. ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. एक हलकीशी 2 डीजे मास्टरचे ऐकूया. आणि सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा धावफलकावरती आहेत. बघा TCPनं आपला पोल ओपन केला होता आणि ते पोलच्या माध्यमातून जर पाहिलं ना आपण तर एका टीमला 52 वोट आहेत आणि एका टीमला 48 वोट आहेत. पब्लिक पोल आहे. पब्लिक म्हणतोय की म्हणजे जवळपास 52% पब्लिकनं दिलं ते टीम आहे अजिंक्य टायगर बालकुम आणि 48 पब्लिकचा पोल आहे जय भवानी मोरवा. म्हणजे जो पोल म्हणजे जे वोटिंग केलं ना तुकाराम सर ही देखील अगदी बॅलन्सिंग आहे. म्हणजे अजूनही प्रेक्षक देखील प्रश्नचिन्हामध्ये आहेत की या ठिकाणी मॅच जिंकणार कोण. चला ते 42 आणि 48 आणि 52 कदाचित 50-50 होऊ शकतील. पुढे जाऊन होतील. तो 2% आहे ना. म्हणजे असाही तुम्ही मार्केटमध्ये पैसे उचलले तर 2% उचलावे लागतात. आता तोच 2%चा फरक आहे. त्याच 2%चा फरक आहे. पण 2% येऊ शकतात. या बाजूला त्या बाजूला जाऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. देवेंद्र ठाकूर. प्रमोद आहे. संधी पण आहे. प्रमोद सांगता चॅलेंज आहे आमच्या समोर पण चॅलेंज आम्ही एक्सेप्ट करणार. आव्हान स्वीकारणार. चेंडूला पाठवणार. षटकार सिक्सर. दहा धावा 3 गडी बाद 10 धावा धावफलकावरती 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 34 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे आमच्या जोडीनं. हा भारत जॉईंट आहेत. आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीग बुधवारपासून सुरू झालेला प्रवास आहे. 13 तारखेपासून सुरू झाला प्रवास 17 तारखेपर्यंत पोहोचलाय.
चला बघा या ठिकाणी पोल देखील 50-50 झाला आहे आणि आपली 40+ आग्रिकोळी समाज सामाजिक संस्था रूल्स काय म्हणतोय की जोपर्यंत पूर्ण षटक संपत नाहीये तोपर्यंत तुम्हाला चेंडू नवीन दिला जाईल आणि शेवटच्या चेंडूवर तो चेंडू खराब झाला होता त्याच्यामुळे तो नवीनच तो चेंडू तुम्हाला दिला जाईल कारण मंडळाचा रूल आहे लक्षात ठेवा. म्हणजे चेंडू कधी खराब करायचं ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. चेंडूला बाहेर कधी पाठवायचं हे देखील आपल्याला ठरवावं लागतं. वेळ 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 प्लीज वेळ वाचवा. समोरच्या टीमला बॅटिंग करायची आहे. तुमची बॅटिंग झाली आहे. चला प्लीज. अजिंक्य टायगर तुमची बॅटिंग झाली आहे आणि जय भावने टीमला बॅटिंग करे त्याच्यामुळे वेळ वाचवा. वेळ या ठिकाणी अधिकाधिक खर्च करू नका विनंती करतो प्लीज. आणि जाणारा वेळ सांगू शकत नाही की तुमचाही चांगला जाऊ शकेल. खरं वेळ कोणाला सांगून येत नाहीत आणि वेळ कोणाला कळूनही येत नाहीत. बाई वेळेवरती ठरवा. वेळेवरती ठरवा काय करायचंय नाही तर मग वेळ ठरवेल तुमचं काय करायचंय. बॉल नवीन दिलाय ना पंचा. पंच नवीन बॉल जाईल मंडळाचा नियम आहे प्लीज. शेवटच्या चेंडूवर चेंडू खराब झाला असेल तर नवीन बॉल जाईल. नवीन बॉल आहे ना मॅच बॉल आहे तो. अंपायरने जुना बॉल दिला. ओके 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 चला चला त्यांना ठाऊक नाही आहे मंडळाचे नियम तितकेच ठाऊक नाही आहेत त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करतोय. मॅच स्टार्ट करा प्लीज. मॅच स्टार्ट करा प्लीज. पम्याला देखील ठाऊक आहे की शेवटच्या चेंडूवर चेंडू गेल्यावर नवीन चेंडूच येतोय. आपण मंडळाचे सगळेच नियम बदलले नाही आहेत. जे नियम बदलले त्याची प्रत तुमच्यापर्यंत आम्ही दिले आणि जेवढे बदललेत ना त्याची माहिती कदाचित मागच्या 5 दिवसामध्ये भारत राऊत यांनी व्यवस्थित 18मध्ये 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू वाईट बॉल आणि जसा वाईट दिला तसा लगेच तिथून रिव्ह्यू घेतलाय का वंच रिव्ह्यू. ओके चला पाहूया. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्था त्याच्याजवळला कोर कमिटीचा प्रयत्न. आग्रिकोळी मास्टर्स 40+ प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातील ही फायनलची मॅच जिथे 44 धावांचा पाठलाग करायचा आणि 44 धावांचा पाठलाग करताना पहिले षटक संपले जिथे 10 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू पंचांनी सांगितले वाईट बॉल आहेत. फक्त आता पाहण्याचा प्रयत्न करतील हा चेंडू वाईड आहे लिगल आहे इनलिगल आहे गुड डिलिव्हरी आहे फेअर डिलिव्हरी आहे की वाईट बॉल आहे हे सगळं पाहण्याचा प्रयत्न पंच करतायत. जे उर्वरित सन्मान आहेत ते देखील आम्ही करणार आहोत. मिथुन म्हात्रे जर असतील तर त्यांनी देखील यायचं आहे. मिथुन म्हात्रे RK क्रीडा मंडळाचे सदस्य आहेत. मिथुन म्हात्रे पंचांनी पहिलं निरीक्षण केलं त्याने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी कारण हा टच अँड गो वाला मामला होता कारण जो चेंडू उडाला ना तसा लाईनच्या आसपास वाटत होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. गोलंदाज तयार. डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साईडला अराउंड द कार्पेट चेंडूला खेळलं गेलं. मिड विकेट डीपला चेंडूला फील्ड केले गेले. आज दीपक म्हात्रेनं प्रभावित फिल्डिंग केले. 2 वर्षाचा तो काळाखंड 2 वर्षानंतर ते क्रिकेट जॉईन केलंय दीपकनं आणि काय त्याने आज फिल्डिंग केलंय. कदाचित बॅटिंग करण्याची संधी जर दीपकला आली असती ना तर देखील एक चांगली बॅटिंग दीपक करू शकला असता. याचा अर्थ असा नाही की म्हणजे 2 वर्ष मागे खेळल्या नाहीत पण त्या 2 वर्षाच्या व्याजा सगळं ते परतलेले आहेत. नक्कीच अगदी इंटरेस्ट आणि म्हणून मी व्याजाचा का उल्लेख केला इंग्लिशमध्ये त्याला इंटरेस्ट सांगतात आणि तो इंटरेस्टेड फिल्डिंग त्याने केलेली आहे. प्रमोद कोहली अगदी हुकमाचा एक काय प्रमुख फलंदाज आहे. स्ट्रायकर एंडला स्विच हिट केले चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी झाला. चेंडू जो हाताला लागलाय ना तिथे थांबलाय आणि त्यानंतर ओ इथे थांबलेला होता चेंडू आणि त्यानंतर नेम करू की नको करू यामध्ये फलंदाज होतोय. बाद फलंदाज बॅक टू डग आउट गॉन. त्या ठिकाणी भले कॅच पकडला नाही मात्र क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. चेंडूला अगदी स्टॉप केलं गेलं त्या ठिकाणी आणि त्या चौकार जाऊ शकला असता आणि त्यानंतर केलेला तो थ्रो रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी अजय हजारे बाद झाले. मी का तो उल्लेख केला होता तुकाराम सर
अलंकार तरे ज्यांना आज ही स्पर्धा मी म्हणेन जबरदस्त गाजवले, त्यांना दुःखपत झाले ते खास करून या अंतिम फेरीच्या मॅचमधून थोडेसे बाहेर पडलेत. तर अलंकार तरीची जागा इथे कोण घेणार किंवा ती जबाबदारी इथे कोण घेणार हा प्रश्न मी अगोदर देखील तुम्हाला केला होता. आणि सध्याच्या घडीला ज्या विकेट पडल्या आहेत ना त्या 4 विकेट म्हणजे जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 9 चेंडूमध्ये अगदी गुलदस्त्यात विकेट मिळवलेत या ठिकाणी अजिंक्य टायगर बालकुम या टीमनं. त्यावेळी आम्ही देखील म्हटलं होतं की भले ते इंजर्ड झाल्यात, अनफिट झाल्यात, पण ती एक संधी म्हणून समजा बाकीच्या खेळाडूंना. प्रत्येक वेळी अलंकार तरे धावा करतील आपण जिंकू अशातला भाग नाहीये. या वेळेला कदाचित ही उर्वरित खेळाडूला मिळालेली संधी आहे. भाई ऐसा मौका फिर का मिलेगा, अशी संधी पुढे येईल न येईल. बघा वुमेन्सचा वर्ल्ड कप झाला होता, अगदी मोक्याच्या क्षणी शेफाली वर्माचा समावेश तिथे झाला होता इंजर्ड झाल्यामुळे आणि तिने खेळ दाखवला होता. त्या खेळासारखा खेळ करायचा आहे, स्वीप करायचा होता. पायावरती चेंडू आदळलाय, लेग बिफोर विकेट. अजून एक फलंदाज बाद, पायचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद, गॉन. मध्ये जसप्रीत बुमराह नव्हते, मोहम्मद सिराज आले, विकेट घेऊन गेले ना. असं नाही की एखादा खेळाडू नाहीये म्हणून फरक पडतोय. एखादा खेळाडू नाहीये त्याच्या अनुपस्थित जो खेळतोय कदाचित त्यानं त्याचा फायदा उचलायचा आहे, आपला खेळ दाखवायचा आहे. नक्कीच नक्कीच तो फायदा उचलावा लागेल. मात्र बघा अलंकार तर नाही आहेत, मात्र एक सुवर्ण संधी ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला संधी मिळेल पुढे येण्याची तुम्हाला आणि त्याचा फायदा तुम्हाला तिथे ना इथे तुम्हाला हिरो बनण्याची संधी मिळेल. हिरो बनायचं आहे. कट केले गेले अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केलाय आणि चेंडूला अगदी ढकलून दिलं. गणेशनं प्रयत्न केला होता मात्र चेंडूला अडवता आला नाहीये. चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावाच्या चौकार. धावा धापलकावरती 16, 5 गडी बाद 16 धावा धापलकावरती. ही चर्चा चालू आहे, कोणीतरी जिम्मेदारी घ्यायची आहे. योगेश पाटील यांच्या डेलिकेट टच केला होता आणि तो टच बरोबर परफेक्ट लागला होता. ताकद नाही नजाकत देखील दाखवायची अशा सामन्याला जिंकण्यासाठी. आणि हा सामना जिंकला. प्रमोद कोहलीचा उल्लेख आपण करतोय, भलेही महत्वाचा वाटा ते उचलतील पण छोटा वाटा खारीचा का ना होईना वाटा तुम्हाला दुसऱ्या खेळाडूला देखील उचलावा लागेल. कारण छोटा वाटा रामसेतू बनला त्यावेळेला जसं म्हटलं गेलं बाबा खारीचा वाटा उचलला गेला, तो वाटा तुम्हाला उचलायचा आहे. पुलटॉस बॉल स्वीप केला, चेंडू चाललाय. योगेश पाटील तेच सांगतात, योगेश घरत समोर योगेश पाटील, 2 योगेश मधली लढाई. पहिला डेलिकेट टच केला होता आणि यावेळेला ज्यावेळेला खेळायचं होतं त्यावेळेला बघा स्वीप अगदी बॅटची फेस बंद केली आणि चेंडूला पाडवला. शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 20-24 करायचे आहेत. 12 दुने 24. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं. बघा पाणी घेऊन आता मध्ये उतरू नका विनंती करतोय, कारण सूर्य जर त्या डोंगराच्या मागे निघून गेला तर या ठिकाणी लगेचच अंधार होतोय. प्लीज आपण नारंगीला खेळत नाही आहोत. नाही लक्षात ठेवा की तिथे फ्लड लाईट आपण कधी ऑन करू शकतोय. नाही मराठीमध्ये गाणं म्हणजे डोंगराच्या आडून बाई चांद उगवला, तसा डोंगराच्या मागे सूर्य गेला का टेन्शन येणार आहे. त्याच्यामुळे त्या सूर्याला जाऊन देऊ नका. तो सूर्य आहे तिथपर्यंत कदाचित ती किरण आहेत ना तुमच्यापर्यंत ती आशेची किरणं कायम राहणार आहेत. 12 मध्ये 24. 2 योगेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. 44 धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या टीमला करतायत. काय तो योग जुळून येणार का? योगेश आहेत, तो विजयाचा योग हे 2 खेळाडू जुळून आणतील का? बघा एखादा लग्न जुळवायचं असते 36 गुण जुळणं
खूप गरजेचं असतं आणि योगावरती लग्न देखील जुळली जात आहेत या ठिकाणी हा योग जुळणार का या दोन्ही योगेश मार्फत धावा संख्या झाली ती 20 धावा झाल्यात आता धावा करायच्या आहेत त्या तब्बल 24 धावा करायचे चेंडू शिल्लक आहे ते 12 गोलंदाजी ट्रॅकवर आपण विजय वैद्य यांना पाहतो स्ट्राईक एंडला आपण प्रमोद कोळी आडप मालवणी या खेळाडूला पाहतोय गोलंदाज तयार समोर प्रमोद कोळी पहिला चेंडू अंदर चेंडूला खेळले गेले हवे तो वर कॅच आज काय शत्रुक्षण केलंय मिस्टर भूषण भोईरनं कालचा दिवस कालच्या दिवशी देखील घेतलेला उलटा कॅच आणि सामन्याला देखील त्या ठिकाणी उलट केलं होतं आज देखील या ठिकाणी महत्वपूर्ण बॅटर प्रमोद कोळीचा तो कॅच काय कॅच टिपलाय भूषण भोईरनं जबरदस्त भूषण भोई दादा कॅच टिपला आणि जे सेलिब्रेशन केलं ना भाई बनताय सेलिब्रेशन तो बनताय हे आनंद साजरा केलाय उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता अपी चिप स्ट्रोक खेळला होता चिप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि चिप स्ट्रोक खेळताना जो बरोबर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि भूषणजी भोईरांना माहिती आहे ते उभे आहेत एक्स्ट्रा कव्हरला पण असा कॅच घ्यायचा ना एक्स्ट्रा एफर्ट लावायचा आणि तोच एक्स्ट्रा एफर्ट त्यांनी लावला आणि फायनलचा मॅच आहे बाबा असा सोडायचा नाहीये एखादा मूर्तिकार ज्यावेळेला मूर्ती बनवतो फायनल टच देतो डोळे बनवतो त्या डोळ्यामध्ये भाव टाकतो तसा फायनलच्या मॅच मध्ये फायनल टच द्यायचा आहे आणि तसा मॅच आहे सध्या धापलकावरती धावा 20 12 मध्ये 24 करायच्या होत्या पहिल्या चेंडूवरती विकेट जयेश पाटील नवीन फलंदाज आल्यात घरच्या मैदानावरती ते देखील खेळतायत आखो टप्प्याचा चेंडू होता वाईट बॉलचा इशारा केला आहे बाउन्सर हाताला गेला होता चेंडू गेला सर एसटीच्या हातामध्ये व्हाईट बॉल न एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये 21 रिव्ह्यू आहे का फक्त लवकर घ्या तर असंही बाबा 10-12 सेकंद असतात त्याच्यावरती घ्यायचा तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील आखो टप्प्याचा चेंडू पंच पाहता चेंडू गेलाय तरी कुठून गेलाय खांद्यावरनं गेलाय नाकाजवळनं गेलाय डोक्यावरनं गेलाय पंचाने सांगितलं हा चेंडू डोक्यावरून गेलाय ऑनलाय बरोबर ऑनफिल्ड पंचाचा निर्णय योग्य इट्स अ व्हाईट बॉल रिव्ह्यू लॉस झालाय धावा दापलकरती 21 मॅच थोडीशी थंडी जाणवायला लागले का सकाळपासून थोडीशी गरमी होती आता थोडीशी थंडी जाणवायला लागले बघा या थंडी जाणवायला लागले मात्र इथे गरमी निर्माण करावी लागेल ते वातावरण त्या ठिकाणी निर्मित करावं लागेल एखाद्या खेळाडूला 21 झाले आहेत गोलंदाज तयार विजू आहे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय टीम ओनर आणि टीम यावेळेस समोरच्या दिशेनं ऑन ड्राईव्ह केलं गेलं बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलं गेलंय लॉंग ऑन डीप मध्ये योगेश करत वेगाने आले दुसऱ्याचा कॉल दिला गेलाय नॉन स्ट्राईक एंडला थ्रो व्यवस्थित होत नाहीये या फटक्यावर मिळतील 2 धावाने धावा संख्या झाली ती 23 अजून 21 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहे 10 बॉलचा खेळ आहे 21 धावांची आवश्यकता आहे आगरी कोळी 40+ मास्टर प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं त्याची फायनलची मॅच 10 बॉल 21 पहिले 4 चेंडू महत्वाचे आहेत या षटकातील हे 4 बॉल हे 4 चेंडू निर्णायक आहेत या सामन्यातील फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात थ्रो येईल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती पूर्ण आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे 9 मध्ये करायचे 9 बॉल 20 धावांची आवश्यकता 9 चेंडू 20 धावा मॅच अजूनही संपली नाहीये बघा या संपूर्ण आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये आपण त्या शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाताना पाहिलेत त्याच्यामुळे इथे भले अलंकार तरी नाही आहेत मात्र मॅच अजूनही संपली नाही इथून देखील मॅच ऑन होऊ शकेल एक मोठा फटका या मॅचला येणार कलाटणी यावेळेस ड्राईव्ह केलंय चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीपला जातोय मागे फिल्डर आहे दीपक म्हात्रे फील्ड केलंय स्ट्राईक एंडला थ्रो 2 धावा आलेत 2 धावेने धावा संख्या झाली ती तब्बल 26 धावा येणारे चेंडू शिल्लक 8 मध्ये करायचे ते 18 8 चेंडू 18 धावा जसा तुम्ही उल्लेख केला मॅच ऑन आहे गेम इज ऑन
गेम बनाएगा नेम, नेम बनाएगा गेम. तसा गेम इज ऑन, गेम इज ऑन. फक्त गेम कोणाचा होणार आणि गेम कोण जिंकणार, गेम मध्ये रंग कोण भरणार आणि गेम मध्ये बाहेर कोण जाणार. 8 बॉलचा खेळ आहे. 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज आहेत. बॅटला लागला, खाली राहिला, तिथून पाठीमागे वाटलं होतं स्टंपच्या जवळ जातोय की काय बॉल. 7 बॉलचा खेळ आहे, 7 चेंडूचा खेळ. धावा करायच्या त्या 18-18. चेंडू शिल्लक आहे 7. टीमला देखील हवी आहे 7. आणि खास करून योगेशच्या या बॅटमधून या चेंडूवर जर षटकार आला ना तर यहाँ पे कुछ बन सकती है बात. मात्र या ठिकाणी एक चांगला चेंडू हाताळायचा आहे विजय वैतीला. एक चांगला चेंडू जेणेकरून समीकरण बदलणार. 6 मध्ये 18 होणार. तर या ठिकाणी या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकायचा आहे जेणेकरून मॅच टर्न होणार. पण आज दिवसभरामध्ये 6-17, 6-13 भरपूर वेळा झाल्यात. प्रयत्न तोच होता. यावेळेस इनफिल्डच्या वरून स्टोकला खेळले गेले. वाईड लॉंग ऑफ डीपला चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत गाव अमित कडून झाले. हो वेल डन, वेल डन. वाईल्ड कार्ड एंट्री खास करून या खेळाडूची झाले. आणि इथे मात्र या चेंडूवर आलाय सिंगल. 1 धाव. एका धावीने धावत संख्या झाली ती 28. चेंडू शिल्लक 6. 6 मध्ये बनवायची आहेत त्या 16. 6 मध्ये 16 धावांची गरज. चला आपण ऐकूया डीजेला आणि त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. जुनी आठवण झाली. लाईव्ह बॉल साबण थोडासा हाताला फेस. आता फेस टू फेस मॅच आहे, फेस टू फेस मॅच आहे. 6 मध्ये करायच्या 16 रंगलाय. आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीगचा रंगलेला 16. मॅच पहा, थरार पहा, थ्रिल पहा, सस्पेन्स पहा आणि या 25 जणांनी केलेली मेहनती पहा. या मेहनतीला मिळालेलं फळ आहे. एकीचं बळ मिळते फळ. तसं आहे. फक्त पाणी 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 जाऊ द्या बाहेर. पंच देखील सांगतात तिथे मैदानावरती पाणी जाऊ द्या. इथे आरकेच्या मैदानावर फ्लड लाईट आहे. मी विनंती करतो आरके क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना की आपण फ्लड लाईट ऑन करा. लाईट चालू करा आपण. बघा आमच्या लाईट चालू केल्या. नाही भाई इथे माहितीये का या लाईट चालू करा की नाही पण आतमध्ये दिमाग के बत्ती को जलाय रखिये. तिथे कायम ठेवा. फक्त स्टेजच्या लाईट बंद करा. स्टेजच्या लाईट बंद करा. हे मी का म्हटलं की तुम्ही पाणी घेऊन मैदानात जाऊ नका. तितका अंधार होतो बघा. तुमच्या टीमसाठी या गोष्टी धोकादायक ठरू शकतील. लाईट लावून झाल्या होत्या मग त्या बंद केल्या. पहिलाच बॉल, पहिला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय का? बाउंड्रीच्या बाहेर गेलाय की आत रोखलाय? प्रयत्न तर केलाय पण बघूया. दुसरी धाव, दुसरी धाव. धावा धाव. 2 धावा झाल्यात. पंच सांगतात बघूया, चेक करा, चेक करा. आज UPI न कमी पेमेंट झाल्यात, चेक न जास्त झाल्यात. आज ऑनलाईन पेमेंट UPI न नाही झालंय, चेक न झालंय. प्रत्येक वेळेला चेक करावं लागतं. काहीकांचा चेक क्लिअर होतो, काहीकांचा बाउन्स होतो. आता चेक क्लिअर झालाय का चेक बाउन्स झालाय? अंपायर पाहतात तिथून आहेत अशोक राऊत सर आहेत. ते पाहण्याचा प्रयत्न करतात. हे लाईट स्टेजवरची लाईट बंद करा. मंडप डेकोरेटर्स हां स्टेजवरची लाईट बंद करा. फक्त पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. अशोक राऊत सर पाहत आहेत. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलंय त्यांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्यांनी सांगितलं इट्स अ सेफ. सेफ
कारण जो अटेम्प्ट केला गेला होता तो जस्ट आतमधून अटेम्प्ट केला गेलेला आहे. पंचांनी तेच पाहिलं होतं. 5 चेंडूचा खेळ आहे, 14 धावा आहे. भाई ये तो ट्रेलर है. बॅट्समनला देखील म्हणायचं बाबा हार मानू नको, इनिंग अजून बाकी आहे, कारण तुझा खेळ अजून बाकी आहे, मॅच बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. तो टेलर है मेरे दोस्त, असली पिक्चर अभी बाकी है. जरी या चेंडूवरती विकेट आलाय. हे गाणं घेऊया. 4 चेंडूचा खेळ आहे. चार चेंडू 14 धावा. पण ऑल ओव्हर जशी स्पर्धा झाली ना, फायनलचा मॅच जसा पाहिजे होता तसा सुरू आहे. नक्कीच नक्कीच जशी फायनल हवी होती तशी फायनल या ठिकाणी सुरू आहे. अनेक मॅचेस शेवटच्या चेंडूपर्यंत गेल्या आहेत. फायनल देखील काय ही शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार का? TCPचा पोल जर पाहिला आपण, 4-14 कंपल्सरी चेसिंग आहे. 7 विकेट गेलेत. 7 विकेट पण कंपल्सरी चेसिंग आहे. ओके, आते जाते हो मैं सब पे नजर रखता हूं. नाम मेरा राकेश आहे. गोलंदाज तयार. योगेश स्ट्राईक एंडवर. ओ यावेळेस तितकसा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. अगदी कोळवर चेंडू हाताळला होता, सिंगल काढली नाहीये. स्वतःवर विश्वास दाखवलाय, तर त्या विश्वासावर खरं उतरावं लागेल. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 3 मध्ये धावा किती करायच्या आहेत? 14. समोर खेळायचा होता. क्षेत्ररक्षक दूरवर नाही येत आहेत. कॅच 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 सुटलाय. इथे अजून एक फलंदाज धाबाद. आता समीकरण बघूया. 2 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 2 मध्ये करायचे 13. 2 बॉल 13. डीजे मास्टर एक गाणं घ्या आणि फायनल ज्या वेळेला संपेल गाणं एक सेट करा. इन मिस्टर राजेश पाटील. थँक्यू विजय. नाही ते पण त्यांना पण पाहिजे ना बाबा, त्यांना माहिती आता 2च बॉल बाकी आहेत, त्याकरता ते पण त्याचा आनंद घेत आहेत. बॅटचा टो लागलाय. फाईन लेग बाउंड्री लाईन वरून फिल्डर तर योगेश वेगाने आला होता, मात्र ते झेल पण पोहोचू शकले नाहीयेत. कॅच घेतल्यावर पॉइंट वाढतील असे रमेश वांगेला म्हणतायत. 2 धावा आल्यात. आता शेवटचा चेंडू फक्त इथे हाताळणं. ज्या चेहऱ्यावरती स्माईल आहे भूषण भोईर, राकेश भोईर यांच्या चेहऱ्यावरचा स्माईल, केलेली मेहनत, केलेले श्रम कामाला आले. शेवटचा बॉल जगदीश भोईर यांचा आणि आगरी कोहली 40+ मास्टर प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वाचा विजेता. नाव आहे अजिंक्य टायगर. भालकुम चॅम्पियन.